इयत्ता 7वी, विषय मराठी, धडा 19, धोंडा. पाठाचा परिचय. ही एक विज्ञान कथा आहे. चौकस बुद्धीच्या व जिज्ञासू वृत्तीच्या राजूला रस्त्यात एक दगड मिळतो. तो रात्रीचा चकाकताना दिसतो. तेव्हा राजूचे कुतूहल चाळवते. राजू तो दगड शिक्षकांना दाखवतो. शेवटी शास्त्रज्ञ तो दगड ओळखतात. तो परग्रहावरून आलेला दगडरूपी नरभक्षक व उपद्रवी सजीव प्राणी असतो. तो भयानक दगड नष्ट केले जातात. राजूच्या या चातुर्यामुळे पृथ्वीवरचे संकट टळते. मूल्य, शिकवण, संदेश. विज्ञानाचा नुसता परिचय नव्हे तर सखोल अभ्यास करण्याची विद्यार्थ्याची क्षमता वाढवावी हा या विज्ञान कथेचा हेतू आहे. गोष्टी रूपाने खगोलशास्त्रातील किमया जाणून घेण्याची आवड मुलांना लागावी हे उद्दिष्ट साधले आहे. वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ. भंडावून सोडणे, हैराण करणे, भ्रमसणे, भास होणे, आशाळभूत नजरेने पाहणे, केविलवाणे होणे, अर्थबोध न होणे, काही न समजणे, नजर चुकवणे, पाहायचे टाळणे, कुतूहल जागृत होणे, उत्सुकता निर्माण होणे, ओढले जाणे, आकर्षित होणे, तर्क करणे, अंदाज लावणे, लुप्त होणे, गायब होणे, नाहीसे होणे, अंमल चढणे, च्या गुंगीत जाणे, अधीन होणे, हृदय धडधडणे, घाबरणे, घालमेल होणे, मन अस्वस्थ होणे, हळहळ वाटणे, पाठपुरावा करणे, सतत मागोवा घेणे, कटाक्ष टाकणे, विशिष्ट गोष्टीकडे सहेतुक पाहणे, गिळंकृत करणे, गिळणे, खाणे, उदरनिर्वाह होणे, पोट भरणे, उच्चाटन करणे, उकडून टाकणे, नायनाट करणे, नाश करणे, नष्ट करणे. संधी प्रकाश, दिवस संपणे व रात्र सुरू होणे या दोहोंमधील काळात असणारा मंद प्रकाश. विज्ञान कथाकार, विज्ञानातील तत्वावर आधारित कथा लिहिणारे. अंतराळ, संपूर्ण अवकाश, आकाशगंगा, परग्रह, पृथ्वी सोडून इतर ग्रह, प्रजनन क्षमता, जीवाची निर्मिती करण्याची शक्ती. स्वाध्याय. प्रश्न पहिला. खालील आकृत्या पूर्ण करा. राजूचे गुणविशेष. चौकस बुद्धीचा, जिज्ञासू, अतिशय चलाक, चाणाक्ष आणि हुशार. राजूला सापडलेल्या धोंड्यांची वैशिष्ट्ये सांगा. गुळगुळीत, खरखरीत, फुगीर व जड, फेकल्यावर उड्या मारत जाणारा, प्रखर प्रकाश किरण बाहेर फेकणारा, हिऱ्यासारखा चमकणारा, अंगातून विशिष्ट प्रकारच्या लहरी सोडणारा. शास्त्रज्ञ डॉक्टर पंडितांनी धोंड्याबद्दल सांगितलेली माहिती. धोंडा हा परग्रहावरील सजीव प्राणी आहे. मानवापेक्षा कित्येक पटीने तो बुद्धिमान असतो. सजीवाबरोबर तो निर्जीव वस्तूही गिळू शकतो. प्रजनन क्षमता असल्यामुळे दुसऱ्या धोंड्याची निर्मिती करू शकतो आणि अमेरिकेच्या एका प्रांतात हे धोंडे नुकतेच सापडलेत. प्रश्न दुसरा. हे केव्हा घडले ते लिहा. राजूला नवीन धोंड्याची गंमत वाटली. गुळगुळीत नवीन धोंडा राजूने पूर्वीपेक्षा कमी जोर लावून जेव्हा फेकला तेव्हा तो चेंडूसारखा उड्या मारत गेला. हे घडले तेव्हा राजूला नवीन धोंड्याची गंमत वाटली. प्रखर प्रकाशातही राजूचे आई बाबा झोपले होते. धोंड्यापासून निघणाऱ्या प्रकाश लहरी राजूच्या आई बाबांच्या मेंदूंच्या लहरीशी जुळत होत्या. असे घडले तेव्हा प्रखर प्रकाशातही राजूचे आई बाबा झोपले होते. राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला. धोंड्यापासून एक लहान धोंड्याची निर्मिती झाली. हे राजूने पाहिले. 2 प्रकाशमय धोंडे त्याला स्पष्ट दिसत होते. नंतर हळूहळू धोंड्याचा प्रकाश लुप्त होऊ लागला. असे घडले तेव्हा राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला.
प्रश्न तिसरा. चकाकणारा दगड सापडल्यानंतर राजूची झालेली मनस्थिती याबाबतचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. चकाकणारा दगड राजूला रस्त्यात सापडला. तो त्याने भिरकावताच चेंडूसारखा उड्या मारत लांब थांबला. तेव्हा राजूला आश्चर्य वाटले. तो दगड त्याने टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवला. रात्री त्यातून प्रखर लहरी निघत होत्या व त्या दगडाने छोट्या दगडाला जन्म दिला. या घटनेची राजूला भीती मिश्रित गंमत वाटली. सकाळी उठून राजू वेगाने टेबलाकडे धावला. लहान व मोठा 2 धोंडे पाहून त्याचे हृदय धडधडले. राजूने दोन्ही धोंडे खिशात टाकले व तो शाळेत गेला. जेव्हा शिक्षक व मित्रांनी त्याचे म्हणणे टाळले तेव्हा तो निराश झाला. त्याची घालमेल झाली व तो अस्वस्थ झाला. राजूचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेत गेला. शास्त्रज्ञांनी त्या परग्रहावरील धोंड्याचा शोध लावून त्याचे श्रेय राजूला दिले तेव्हा राजूला आनंद झाला. प्रश्न चौथा. राजूला दगड सापडल्यापासून त्याला शास्त्रज्ञ भेटेपर्यंत घडलेल्या गोष्टी क्रमाने लिहा. राजूला रस्त्यात विचित्र धोंडा सापडला. राजूने धोंडा घरी आणून टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवला. रात्री दोन्हीही धोंडे चमकत होते. राजू शाळेत गेला. त्याने डॉक्टर घोटे यांचे व्याख्यान ऐकले. राजूला बाबांचा व पाटील सरांचा पाठिंबा मिळाला. राजूने ते धोंडे शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल घोटे यांना दिले. प्रश्न 5. चौकसपणा व जिज्ञासू वृत्ती हे गुण तुम्हाला महत्त्वाचे वाटतात का आणि का ते सांगा. कंसातील शब्द योग्य जागी भरा. रहस्य, महत्त्वाचे, पृथ्वीवरचे, जिज्ञासू, चौकसपणा. चौकसपणा हा जिज्ञासू वृत्ती हे महत्त्वाचे गुण आहेत. परिस्थितीविषयी प्रश्न विचारणे व चौकशी करणे यालाच चौकसपणा असे म्हणतात. जाणून घेण्याच्या वृत्तीला जिज्ञासू वृत्ती असे म्हणतात. राजूने चौकसपणा व जिज्ञासू वृत्ती दाखवली नसती तर धोंड्याचे रहस्य उलगडले नसते. त्याच्या या गुणामुळे पृथ्वीवरचे संकट टळले. खेळ खेळूया. खालील दिलेल्या चौकटीत म्हणी लपलेल्या आहेत त्या ओळखा व लिहा. उत्तर. अति शहाणा त्याचा बैल रिकामा. दुसरी चौकट. उत्तर. एक ना धड भारावर चिंध्या. तिसरी चौकट. उत्तर. ऐकावे जनाचे करावे मनाचे. खेळूया शब्दांशी कंसातील शब्द योग्य ठिकाणी वापरून रिकाम्या जागा पूर्ण करा. करडा, विचार शृंखला, अस्वस्थता, घालमेल. लेखकांची विचार शृंखला तुटल्यामुळे त्यांना खूप राग आला. शिक्षकांचा करडा कटाक्ष बघून विद्यार्थी एकदम शांत बसले. करडा स्वर म्हणजेच हुकूमत असलेला आवाज. वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर होताना संजयच्या मनात प्रचंड घालमेल होत होती. रामरावांची अस्वस्थता बघून त्यांना ताबडतोब दवाखान्यात भरती केले.